नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पेपर क्रमांक 30 च्या चालू घडामोडी व सामान्य ज्ञान या घटकाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा आणि यामधील जे काही बाबी आहेत ते नोट करून घेत चला मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। यामधील पहिला प्रश्न होता मित्रांनो, कोलकाता येथील विल्यम फोर्ड कॉलेजची स्थापना कोणी केली? पहिला पर्याय लॉर्ड वेल्सली, दुसरा आहे लॉर्ड डलहौसी, तिसरा पर्याय लॉर्ड हेस्टिंग आणि चौथा आहे लॉर्ड कर्झन। तर मित्रांनो, कोलकाता येथील विल्यम फोर्ड कॉलेजची स्थापना ही लॉर्ड वेल्सली यांनी केली होती आणि ही 1800 मध्ये स्थापना केली होती। सन 1800 मध्ये कोलकाता येथे विल्यम फोर्डची स्थापना केली होती। असाही प्रश्न विचारू शकते की विल्यम फोर्ड कॉलेजची स्थापना कोणत्या शहरात केली? तर कोलकाता येथे करण्यात आली। त्यानंतर 52वा प्रश्न पहा, 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली? पहिला पर्याय मजूर पक्ष, दुसरा आहे स्वतंत्र मजूर पक्ष, तिसरा आहे रिपब्लिकन पक्ष आणि चौथा आहे भारतीय रिपब्लिकन पक्ष। तर मित्रांनो, इथे पहा जे पर्याय आहेत ते कन्फ्यूज करणारे आहेत। स्वतंत्र मजूर पक्ष, मजूर पक्ष। तर मित्रांनो, इथे पहा 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती। स्वतंत्र मजूर पक्षाविषयी आपण माहिती पाहूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती। 1935च्या कायद्यानुसार प्रांतिक विधानमंडळाच्या निवडणूक होणार होत्या। दलितांच्या हक्कांचा लढा राजकीय पातळीवर लढण्यासाठी राजकीय पक्षाची गरज निर्माण झाली आणि म्हणून 15 ऑगस्ट 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली। तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, राज्यसेवेला सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे आपण असे प्रश्न आणि माहिती जी आहे ती नोट करून घेत चला। त्यानंतर 53वा प्रश्न पहा, लोकहितवादी यांचे मूळ आडनाव काय होते? देशमुख, सिद्धे, पडवळ, कदम। तर मित्रांनो, लोकहितवादींचे नाव जे होते ते गोपाळ हरी देशमुख होते आणि त्यांना गो ह देशमुख सुद्धा म्हणतात। मूळ आडनाव होते सिद्धे। काय होते? सिद्धे। सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी सुद्धा दिली होती, लक्षात ठेवा। तर लोकहितवादी यांचे मूळ आडनाव काय होते? सिद्धे होते। पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे मित्रांनो। जर तुम्हाला या पेपरच्या PDF पाहिजे असेल तर मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर मेसेज करावा, फोन करू नये। त्यानंतर 54वा प्रश्न पहा, कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाचे गठन केले आहे? कलम 320, कलम 324, कलम 330, कलम 326। तर मित्रांनो, इथे लक्षात ठेवा की निवडणूक आयोगाचे गठन हे कलम 324 अन्वये करण्यात आले। निवडणूक आयोगाविषयी माहिती पाहूया। राज्यघटनेने निवडणूक आयोग या स्वतंत्र व कायमस्वरूपी आयोगाच्या स्थापनेची तरतूद कलम 324 मध्ये केली आहे। निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा निवडणूक, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांच्या निवडणुका पार पाडल्या जातात। हे लक्षात ठेवा की निवडणूक आयोग हा कोणकोणत्या निवडणुका घेतात? तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांच्या निवडणुका निवडणूक आयोगाच्या मार्फत पार पाडल्या जातात। परंतु पंचायती म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेते, लक्षात ठेवा। हे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की राज्य निवडणूक आयोग कोणती निवडणूक घेते? तर पंचायती आणि नगरपालिकेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेते। तर जे निवडणूक आयोग, राष्ट्रीय निवडणूक आयोग जे आहे ते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुका त्यांच्या मार्फत पार पाडल्या जातात। त्यानंतर 55वा प्रश्न पहा, महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस समितीने केली
बलवंतराव मेहता समिती, वसंतराव नाईक समिती, पी.बी. पाटील समिती, बापूराव काळे समिती. तर मित्रांनो, महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस ही वसंतराव नाईक समितीद्वारे करण्यात आली, लक्षात ठेवा. कोणत्या समितीने केली शिफारस? तर वसंतराव नाईक समिती. आणि महाराष्ट्रात पंचायत राज जे अस्तित्वात आले ते 1 मे 1962. 1 मे 1962ला महाराष्ट्रात पंचायत राज. आणि सर्वात पहिले कोणत्या राज्यात मित्रांनो? राजस्थानमध्ये. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र हे 9वे राज्य होते. कितवे राज्य होते? 9वे. आणि पहिले कोणते होते? तर राजस्थान. हे सुद्धा समजून घ्या. आणि महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960. त्यानंतर 56वा प्रश्न पहा. आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ चे शास्त्रीय नाव काय? पॅन्थेरा न्यूसिफेरा, पॅन्थेरा टायग्रिस, पॅन्थेरा लिओ आणि पॅवा क्रिक्टस. तर मित्रांनो, आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी जे वाघ आहे त्याचं शास्त्रीय नाव आहे पॅन्थेरा टायग्रिस. राष्ट्रीय प्राणी वाघ विषयी आपण माहिती पाहूया. शास्त्रीय नाव आहे पॅन्थेरा टायग्रिस. 1973 मध्ये वाघ या प्राण्यास भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून दर्जा देण्यात आला. जगाच्या पाठीवरील 70% वाघ भारतात आहे. 2018च्या व्याघ्र गणनेनुसार 2967 वाघ भारतात आहे. त्या 2014च्या व्याघ्र गणनेनुसार 2226 वाघ भारतात होते. परंतु सध्या किती आहे? 2018च्या व्याघ्र गणनेनुसार 2967. हे लिहून ठेवा मित्रांनो, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे आणि वेळोवेळी माहिती विचारते. व्याघ्रगणना दर 4 वर्षांनी होते, लक्षात ठेवा. व्याघ्रगणना दर 4 वर्षांनी होते. आणि सर्वात जास्त वाघाची संख्या कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेशमध्ये 526, कर्नाटकमध्ये 524, उत्तराखंडमध्ये 442 आणि महाराष्ट्रात 312. हे आकडा लक्षात ठेवा. महाराष्ट्रात किती? 312 आणि तामिळनाडूमध्ये 264. म्हणजे वाघाच्या गणनेनुसार महाराष्ट्र कितवा आहे? तर 4था आहे, लक्षात ठेवा. हाही प्रश्न विचारू शकते. व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात वाघ किती आहेत? तर 312 आहेत. आणि एकूणात क्रमांक कितवा आहे? 4था आहे. भारतात एकूण 51 व्याघ्र प्रकल्प आहेत. किती आहेत? 51. आणि महाराष्ट्रात एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहेत मित्रांनो? तर 6 आहे. हे सुद्धा नोंद करून घ्या, कारण बऱ्याच वेळेस विचारते महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प किती आहे? तर एकूण किती आहेत? 6. आणि शास्त्रीय नाव पॅन्थेरा टायग्रिस. हे पहा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं कसं आहे की एका प्रश्नाच्या अनुषंगानं आपल्याला जवळपास या घटकावर जवळपास सगळेच प्रश्न तयार होत आहे. आणि यामधला काही जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला तो सहज येतो. म्हणजे सर्वात जास्त वाघ कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. नंतर भारतात एकूण वाघ किती आहे? 2967. जगाच्या पाठीवर किती टक्के वाघ आहे? तर 70. कोणत्या पुस्तकात? 75% दिलेले आहे. 1973 मध्ये कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आला? तर वाघला. वाघाचं शास्त्रीय नाव काय? तर पॅन्थेरा टायग्रिस. अशा पद्धतीने वेगवेगळे प्रश्न क्रिएट होत आहेत आणि हे एकाच ठिकाणी तुम्हाला इथे मिळत आहे. त्यामुळे हे नोंद करून ठेवत चला तुमच्या डायरीत, कारण कोणताही प्रश्न सहज येऊ शकते आणि असे प्रश्न आल्यावर आपले मार्क नाही गेले पाहिजेत. त्यानंतर 57वा प्रश्न पहा. भारतीय सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशासह किती न्यायाधीशाची नेमणूक केली जाते? ऑप्शन पहा. पहिला ऑप्शन आहे 30, दुसरा आहे 38, तिसरा आहे 36 आणि चौथा आहे 34. तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशासह किती न्यायाधीशाची नेमणूक केली जाते? तर 34. म्हणजेच 33 + 1. तर मित्रांनो पहा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1950ला झाली. स्थापनेवेळी न्यायाधीशाची संख्या होती एकूण 8. 1956 मध्ये ही संख्या वाढवून 11 करण्यात आली. आणि हे लक्षात घ्या की इथे घटनेने वेळोवेळी ही संख्या वाढवण्याचे अधिकार संसदेला दिलेले आहेत. त्यानुसार जसजसं कोर्टातल्या केसेस वाढू लागल्या तसतसं माणसं अपुरी पडायला लागली आणि संसदेने न्यायाधीश संख्या वाढवली. 1956 मध्ये ही संख्या 11 झाली. 1960 मध्ये 14, 1978 मध्ये 18, 1986 मध्ये 26, 2009 मध्ये 31,
एवढी न्यायाधीशाची संख्या करण्यात आली आणि 2019मध्ये एकूण न्यायाधीश संख्या सरन्यायाधीशासह एकूण 34 करण्यात आली मित्रांनो. म्हणजे 33 + 1, एक सरन्यायाधीश आणि अन्य 33 न्यायाधीश, अशी एकूण 34 न्यायाधीश संख्या करण्यात आली. सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश कोण आहेत तर VN रमन्ना 48वे. या अगोदरचे सरन्यायाधीश कोण होते तर शरद बोबडे, हे 47वे सरन्यायाधीश होते. त्यानंतर भारतात एक सर्वोच्च न्यायालय व 25 उच्च न्यायालय आहेत. एक सर्वोच्च न्यायालय आणि 25 उच्च न्यायालय आहे. तर हे लक्षात ठेवा की भारतीय सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशसह किती न्यायाधीशाची नेमणूक केली जाते आता सध्या 34. त्यानंतर 58वा प्रश्न पहा. राष्ट्रपती खालीलपैकी कोणाला स्वतःच्या अधिकारात काढून टाकू शकत नाही? महान्यायवादी, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष. तर मित्रांनो लक्षात ठेवा की राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे असतात त्यांना स्वतःच्या अधिकारात काढून टाकू शकत नाही. लक्षात ठेवा, कारण या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांना जर काढायचं असेल तर महाभियोग प्रक्रियेतून काढावे लागते. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की राष्ट्रपती स्वतःच्या अधिकारात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांना काढून टाकू शकत नाही. त्यानंतर 59वा प्रश्न पहा. सोनार SONAR ही यंत्रणा खालील तत्वावर चालते? प्रकाश, किरण, ध्वनी, प्रतिध्वनी, वीज. तर सोनार जी यंत्रणा आहे मित्रांनो ही प्रतिध्वनी तत्वावर चालते. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3. बऱ्याच वेळेस प्रश्न येते, त्यामुळे असे प्रश्न चुकले नाही पाहिजे तुमचे. त्यानंतर 60वा प्रश्न पहा. DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली? रॉबर्ट हुक, फिशर, वॉटसन क्रिक अँड वॉटसन व हुक. तर DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती वॉटसन अँड क्रिक या दोघांनी केली होती मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतर सोडियम बायकार्बोनेटला रासायनिक सूत्र आहे. सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच काय? खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा सोडियम बायकार्बोनेट. तर याचे शास्त्रीय रासायनिक सूत्र कोणते आहे तर NaHCO3. NaHCO3 हे रासायनिक सूत्र आहे सोडियम बायकार्बोनेटचे. आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच काय? खाण्याचा सोडा. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात? केळी, आंबा, वड, मका. तर आधारमुळे जे राहतात मित्रांनो ते मक्याला राहतात. तुम्ही जर मका वनस्पती जर पाहिली तर तिथे खाली आधारमुळे राहतात. लक्षात ठेवा. तर आधारमुळे कोणत्या झाडास राहते? मका. त्यानंतर 63वा प्रश्न पहा. रबराचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर बरोबर मिसळतात. कशाबरोबर तर कार्बन, गंधक, फॉस्फरस, सिलिकॉन. तर रबराचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर हे गंधकाबरोबर मिसळतात. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 64वा प्रश्न पहा. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? वृंशमूलक उद्रेक, संचयन, भूकंप, भूप्रक्षोभ. तर मित्रांनो महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही भ्रंशमूलक उद्रेकाने झालेली आहे. महाराष्ट्र पठाराविषयी माहिती पाहूया. महाराष्ट्र पठाराची निर्मिती भ्रंशमूलक उद्रेकाने झाली. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती आहेत मित्रांनो? 3. कोकण, सह्याद्री आणि पठार. कोकण, सह्याद्री आणि पठार. प्राकृतिक विभाग किती? 3 आहेत. लक्षात ठेवा. महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा 90% भूभाग व्यापलेला आहे. महाराष्ट्राची पठाराची उंची जी आहे महाराष्ट्रात ती पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते आणि महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750 किमी तर उत्तर दक्षिण लांबी 700 किमी आहे. लक्षात ठेवा. हे महाराष्ट्र पठारावर हमखास प्रश्न विचारतात की निर्मिती कशाने झाली, नंतर महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती आहेत, त्यानंतर महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा किती भूभाग व्यापलेला आहे, नंतर महाराष्ट्र पठाराची उंची ही कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे कमी होत आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे प्रश्न विचारतात. आपण सुद्धा असे प्रश्न क्रिएट करत राहायचे. जेव्हा आपण प्रश्न क्रिएट करील तेव्हाच आपला अभ्यास चांगला होणार मित्रांनो. सरळ सरळ 1 लाईन सेंटेन्स वाचायलो आपण आणि ते पाठ करायलो आणि ते काय आहे हे समजून घेत नसेल तर मित्रांनो आपण कुठंतरी कमी पडत आहोत. कारण सविस्तर वाचन
प्रत्येक गोष्टीचं हे आपल्याला महत्त्वाचं असते, लक्षात ठेवा. त्यानंतर 65वा प्रश्न पहा. इस्रायल देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली? बेंजामिन नेतन्याहू, यहूद ऑलमार्ट, एरियल शरोन, नफ्ताली बेनेट. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा, इस्रायल देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नफ्ताली बेनेट यांची निवड झालेली आहे, लक्षात ठेवा. नफ्ताली बेनेट विषयी माहिती पाहूया. नफ्ताली बेनेट हे इस्रायल देशाचे नवीन पंतप्रधान असणार. गेली 15 वर्ष सत्तेत असलेले बेंजामिन नेतन्याहू यांची ती जागा घेणार, लक्षात ठेवा. पहिले पंतप्रधान कोण होते? बेंजामिन नेतन्याहू. नफ्ताली बेनेट यांचा पक्ष कोणता आहे? लिकुड पार्टी. हे सुद्धा लक्षात ठेवा की नफ्ताली बेनेट यांचा पक्ष कोणता? तर लिकुड पार्टी. 2 वर्षासाठी पंतप्रधान असतील. त्यानंतर यायर लॅपिड हे इस्रायलचे पंतप्रधान असतील, लक्षात ठेवा. हे सुद्धा महत्त्वाचं आहे की 2 वर्ष त्यांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर यायर लॅपिड हे इस्रायलचे पंतप्रधान असतील. त्यानंतर 67वा प्रश्न महत्त्वाचा आहे. नुकताच भारतात ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण कोणत्या शहरात आढळला? लखनौ, पाटणा, भोपाळ, इंदोर. तर इंदोर या शहरात ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण आढळला आहे. मित्रांनो, हे महत्त्वाचा प्रश्न आहे. कोरोनाच्या कालावधीत आपल्याला बरेच प्रश्न कोरोना संदर्भातले महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. 1-2 प्रश्न कोरोनावर राहणार आहे. त्यामुळे कोरोनाविषयीचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते एका वहीत लिहून घेत चला. त्यानंतर 68वा प्रश्न पहा. बिलीव्ह व्हॉट लाईफ अँड क्रिकेट टॉट हे आत्मचरित्र कोणाचे? आत्ताच नुकतेच प्रकाशित झालेले हे आत्मचरित्र आहे आणि महत्त्वाचं आहे, कारण एक पुस्तक हमखास विचारतात, आत्मचरित्र विचारतात. त्यामुळे आपण हे जे काही पुस्तकं नवीन निर्माण झालेले आहेत, नवीन प्रकाशित झालेले आहेत, त्याचं आपण एका ठिकाणी पुस्तकाचं जे आहे एक वहीत करताना पुस्तकं प्रकाशित झालेली ती कोणाकोणाची, लेखक कोण आहे हे एका ठिकाणी लिहित चला. तर विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, MS धोनी. तर मित्रांनो, बिलीव्ह व्हॉट लाईफ अँड क्रिकेट टॉट हे आत्मचरित्र सुरेश रैना यांचे आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. 69वा. आंतरराष्ट्रीय फुटबॉल गोल नोंदवणारा दुसरा फुटबॉल खेळाडू अलीकडेच कोण बनला? लिओनेल मेसी, रोनाल्डो, सुनील छेत्री, रोनाल्डिन्हो. तर हे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय फुटबॉल गोल नोंदवणारा दुसरा फुटबॉल खेळाडू अलीकडेच कोण बनला? तर सुनील छेत्री. सुनील छेत्रीविषयी आपण माहिती पाहूया. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आहे सध्या, लक्षात ठेवा, सुनील छेत्री. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल नोंदवणाऱ्या खेळाडूच्या यादीत लिओनेल मेसीला मागे टाकत तो दुसऱ्या स्थानावर आलेला आहे. पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो पहिल्या स्थानी आहे. पहा, प्रश्न असा विचारते की क्रिस्टियानो रोनाल्डो हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर कोणत्या? पोर्तुगाल. त्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डोनं 103 गोल केले. सुनील छेत्री यांनी 73 गोल आहे आणि लिओनेल मेसी याचे 72 गोल आहे. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट्स पाठवा की लिओनेल मेसी हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे, लक्षात ठेवा. तर ही कमेंट्स पाठवा मला की लिओनेल मेसी कोणत्या देशाचा खेळाडू आहे. त्यानंतर बिटकॉईनला कायदेशीर निविदा दर्जा देणारा जगातील पहिला देश कोणता बनला? चीन, जपान, एल सॅल्वाडोर आणि तुवालू. तर बिटकॉईनला कायदेशीर निविदा दर्जा देणारा जगातील पहिला देश एल सॅल्वाडोर बनला मित्रांनो. बिटकॉईन हे आभासी चलन आहे आणि त्याला कायदेशीर निविदा दर्जा देणारा एल सॅल्वाडोर हे जगातील पहिला देश बनलेला आहे. आता एल सॅल्वाडोर हा कोणत्या खंडात आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पाठवा. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न. फ्रेंच ओपन 2021 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? नोवाक जोकोविच, स्टेफन स्टिटिफास, रॉजर फेडरर आणि राफेल नादाल. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रेंच ओपन 2021 पुरुष एकेरीचे विजेतेपद हे नोवाक जोकोविचने जिंकलेले आहेत. फ्रेंच ओपन पुरुष विजेता नोवाक जोकोविच हा सर्बिया देशाचा आहे ने फ्रेंच ओपन 2021 पुरुष विजेता ठरला आहे.
प्रश्न विचारते की नोवाक जोकोविच कोणत्या देशाचा आहे, तर तो सर्बिया देशाचा आहे, लक्षात ठेवा. त्याने ग्रीसचा स्टेफन टिटिपासचा पराभव केला. आता हा जो उपविजेता आहे स्टीफन टिटिपास हा ग्रीस देशाचा आहे, लक्षात ठेवा. जर असं प्रोनाऊन्सिएशन होऊ शकते, कारण यांचे जे प्रोनाऊन्सिएशन आहे, आपण जे नाव लिहितो मराठीत तो जर असे वेगळे असू शकतात. तर स्टीफन टिटिपास. जोकोविचने दुसरे फ्रेंच ओपन तर करिअरमधील 19वे ग्रँड स्लॅम पदक आहे, लक्षात ठेवा. जोकोविचचे हे दुसरे फ्रेंच ओपन आणि 19वे ग्रँड स्लॅम पदक आहे. त्यानंतर 72वा प्रश्न पहा. फ्रेंच ओपन 2021चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ॲनास्टिना पेलेचोकोम्बा, बार्बोरा क्रेझिकोवा, काटेना सिनाकोल आणि इगा स्वेटेक. तर मित्रांनो, फ्रेंच ओपन 2021 महिला विजेती जी आहे ती बार्बोरा क्रेझिकोवा आहे, चेक गणराज्य. कोणत्या देशाची आहे? चेक गणराज्य. फ्रेंच ओपन 2021 मध्ये महिला विजेती ठरली. तिने ॲनास्टिना पेवलियोचेकोवाचा पराभव करत हे पदक जिंकले. फ्रेंच ओपन. आता ही खेळाडू ॲनास्टिना पेवलियोचेकोवा ही कोणत्या देशाची आहे? तर रशियाची आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेत लगातार 6व्या वेळी नवीन चॅम्पियन ठरली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे सतत 6 वर्ष झाले की फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये नवीन चॅम्पियन ठरत आहे. नाही तर आतापर्यंत काय होत होतं की समजा एखादी खेळाडू आहे बार्बोरा क्रेझिकोवा, तर ही खेळाडू पुन्हा फ्रेंच ओपन जिंकत होती. परंतु इथे काय, फ्रेंच ओपन स्पर्धेत लगातार 6व्या वेळी नवीन चॅम्पियन ठरलेली आहे. आता हे लक्षात ठेवा की जे 4 स्पर्धा दरवर्षी होतात असतात ग्रँड स्लॅम, त्यामध्ये पहिला क्रमांक कोणता आहे? ऑस्ट्रेलियन. दुसरा आहे फ्रेंच, हे फ्रेंच होते. त्याच्यानंतर विम्बल्डन आणि नंतर होते अमेरिकन. हा क्रम हे सुद्धा क्रम विचारलेला आहे, लक्षात ठेवा की पहिले कोणते होते? ऑस्ट्रेलियन, नंतर फ्रेंच, नंतर विम्बल्डन आणि नंतर अमेरिकन. असा क्रम आहे मित्रांनो. हे क्रम सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियन जवळपास जानेवारीमध्ये होते, फ्रेंच हे जून महिन्यात होते, विम्बल्डन सप्टेंबर आणि अमेरिकन जवळपास नोव्हेंबर डिसेंबर असा एक क्रम आहे. त्यानंतर 73वा प्रश्न पहा. रायमोना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे? आसाम, मध्य प्रदेश, मेघालय, अरुणाचल प्रदेश. तर रायमोना राष्ट्रीय उद्यानाविषयी माहिती पाहूया. रायमोना राष्ट्रीय उद्यान हे आसामचे 6वे राष्ट्रीय उद्यान म्हणून नुकतेच घोषित केले. त्यामुळे हा प्रश्न विचारण्याचं कारण होतं, लक्षात ठेवा. कारण असे काही प्रश्न विचारतात की जे काही लेटेस्ट न्यूजमध्ये आहेत, लक्षात ठेवा. कोणतेही काही विचारत नाही कोणते राष्ट्रीय उद्यान कुठे आहे वगैरे नाही. तर जे काही प्रसिद्धीत आहेत सध्या असेच राष्ट्रीय उद्यान विचारले जातात, किंवा एखादी बाब जी प्रसिद्धीत आहे तीच विचारले जाते. आता रायमोना राष्ट्रीय उद्यान हे आसामचे 6वे राष्ट्रीय उद्यान झालेले आहे, त्यामुळे हा प्रश्न विचारला गेलेला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान बऱ्याच वेळेस विचारते. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मानस राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा खूप वेळेस विचारलेले आहे. नामेरी राष्ट्रीय उद्यान, ओरांग राष्ट्रीय उद्यान, दिब्रू सैखोवा राष्ट्रीय उद्यान आणि रायमोना राष्ट्रीय उद्यान असे एकूण आसाममध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहे. आणि महाराष्ट्रात एकूण राष्ट्रीय उद्यान किती आहे? 6. व्याघ्र प्रकल्प 6 आणि राष्ट्रीय उद्यान सुद्धा 6. त्यानंतर 74वा प्रश्न पहा. भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली? विनोद कुमार, यशवर्धन सिन्हा, UP मदान, अनुपचंद्र पांडे. आता इथे तुम्हाला पर्याय सुद्धा शॉर्टिंग करता आले पाहिजेत. आता यशवर्धन सिन्हा कोण आहे? मुख्य माहिती आयुक्त आहे. मुख्य माहिती आयुक्त आहेत भारताचे. आणि UP मदान कोण आहे? तर महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त आहे. निवडणूक आयुक्त आहे, लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याचे. आणि अनुपचंद्र पांडे हे भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नुकतीच नेमणूक झाली, लक्षात ठेवा. निवडणूक आयुक्त म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? सध्या सुशील चंद्रा. हे सुद्धा महत्त्वाचं आहे की मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? आपले सुशील चंद्रा आहेत, लक्षात ठेवा.
आणि अन्य निवडणूक आयुक्त जे राहतात 2 हे राजीव कुमार आणि अनुप चंद्र पांडे हे 2 अन्य निवडणूक आयुक्त आहेत. म्हणजे निवडणूक आयोगात जे राष्ट्रीय निवडणूक आयोग आहे त्यामध्ये 3 आयुक्त असतात. किती आयुक्त असतात मित्रांनो? 3. पहा, 61वी घटना दुरुस्ती झाली, त्यामध्ये 21 वर्षावरून 18 वर्ष मतदानाचा अधिकार ठरवला गेला. किती? 21 वरून 18 वर्ष. या 61वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा, 61वी घटना दुरुस्तीने 21 वर्षाहून 18 वर्ष वयावर मतदानाचा अधिकार करण्यात आला. त्यामुळे इथे मतदाराची संख्या वाढली. मतदाराची संख्या वाढल्यामुळे इथे निवडणूक आयोगावर ताण निर्माण झाला. त्यामुळे 1989ला 1989 पर्यंत हा निवडणूक आयोग एक सदस्यीय होता लक्षात ठेवा. आणि 1989 नंतर तो त्रिसदस्यीय झाला, हे लक्षात ठेवा. म्हणून हे 3 निवडणूक आयुक्त असतात. एक सुशील चंद्रा मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त कोण? राजीव कुमार आणि अनुप चंद्र पांडे. तर इथे भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली? अनुप चंद्र पांडे यांची. पर्याय क्रमांक 4 उत्तर. पण प्रश्न जर असा आला की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त हे निवडणूक आयुक्त आहेत, हे काय आहेत? निवडणूक आयुक्त. पण मुख्य निवडणूक आयुक्त म्हणलं तर कोण? सुशील चंद्रा. त्यानंतर 75वा प्रश्न पहा. 2021ची 47वी G7 शिखर परिषद कुठे संपन्न झाली? युनायटेड किंगडम, दुसरे जर्मनी, तिसरे फ्रान्स आणि चौथा इटली. आता हे G7 परिषद जी आहे मित्रांनो, याचे सदस्य किती आहेत, याची स्थापना कधी झाली ते पाहूया. हे G7 जे राष्ट्र आहेत मित्रांनो, हे आहेत प्रगत राष्ट्र. लक्षात ठेवा, G7 सदस्य देश पहा. विकसित देश अमेरिका, कॅनडा हे अमेरिका खंडातले. त्यानंतर फ्रान्स, इंग्लंड, इटली, जर्मनी हे युरोपमधले 4. लक्षात ठेवायचं कसं पहा. अमेरिका खंडातले 2 अमेरिका आणि कॅनडा, आणि फ्रान्स, इंग्लंड, इटली, जर्मनी हे 4 राष्ट्र, आणि आशियातला फक्त 1 जपान. असे किती राष्ट्र झाले? 7. हे लक्षात ठेवण्याची पद्धत. कारण अमेरिका खंडात 2 राष्ट्र प्रगत कोणकोणते? अमेरिका, कॅनडा. युरोप खंडातील फ्रान्स, इंग्लंड, इटली, जर्मनी हे 4 प्रगत राष्ट्र, आणि जपान. असे एकूण किती राष्ट्रात? 7 राष्ट्र G7 मध्ये आहेत. स्थापना 1975 मध्ये. आणि आमंत्रित देश लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण कोरिया. 2014 पर्यंत G8 नावाने ओळखत होते. 2014 पर्यंत G8 नावाने ओळखत असा हा गट जे आहे G7. तिथे रशिया सुद्धा होता G8 मध्ये. जेव्हा G8 होता तेव्हा रशिया होता, परंतु रशिया हा या समूहातून 2014ला बाहेर पडला, म्हणून G7 राष्ट्र म्हणून आपण म्हणतो. 2021 मध्ये G7 47वी परिषद जी होती ती युनायटेड किंगडम म्हणजेच काय? इंग्लंडमध्ये झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर. मित्रांनो, हे अशा पद्धतीने अभ्यास करा. फक्त एक प्रश्न वाचून तुमचा अभ्यास होणार नाही की 2021ची 47वी G7 परिषद कुठे संपन्न झाली? युनायटेड किंगडम. 2022ची कुठे होणार आहे? अशा पद्धतीचा अभ्यास करणं आणि असं सविस्तर अभ्यास करणं हे खूप मोठं फरक आहे. कारण आपल्याला G7चे सदस्य देश माहीत नाही, आमंत्रित देश माहीत नाही, त्याची स्थापना कधी झाली हे माहीत नाही, त्यानंतर G8 होता की G7 कसा झाला हे सुद्धा माहीत नाही. फक्त आपण एवढंच पाठ करतो, कधी झाली परिषद. तर हे लक्षात घ्या, सविस्तर माहिती घ्या. 1 लाईन सेंटेन्स वाचण्यापेक्षा प्रत्येक बाबीची सविस्तर माहिती घेत चला. त्यामुळे काय होईल की तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल मित्रांनो. कारण 1 लाईन सेंटेन्स फक्त काही काळ तुमच्या लक्षात राहते, नंतर काही काळाने ते विस्मरण होते, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज चालू घडामोडी या घटकाचे सविस्तर विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा, आणि माझे चॅनल SW गुरुजीला सबस्क्राईब करा मित्रांनो.
जर तुम्हाला या पेपरच्या PDF पाहिजेत असेल तर मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मॅसेज करावा, फोन करू नये.